हॅलो. हॅलो. हा, कोण बोलताय? हर्षल सर आहेत का? नाही नाही, का हो? अहो त्यांना ते तेवढं सांगा ना, त्यांचा हप्ता राहिलेला आहे. कुठून फोन केला? कोण आहे तुम्ही? कोण आहे? अहो त्यांच्या गाडीचा हप्ता राहिलेला आहे. नाही बाय, मला नाही आठवत. इथून गाडी घेतली तेव्हा रक्कम नेलेली होती जास्त करून. तुम्ही कोण बोलताय? त्यांची आई आहे. अच्छा, त्यांच्या आई आहेत का? हा. अहो गाडी त्यांनी आमच्याकडून आहे ना हप्त्यावरती घेतलेली आहे. बाया मग नाही बाई, तो आता नाही इथं त्याचा फोन राहिला वाटतं, इसरून कुणीकडे गेला तपास नाही मला. पण मला गाडी आठवती, रोख आणलेली मी गाडी. अहो तर असं कसं रोख आणलेली आहे? त्यांना तेवढा हप्ता भरायला सांगा ना, त्या नाविलाजाने आम्हाला ती गाडी ओढून आणावी लागेल. नाही नाही, तसं नाही जमायचं बाय. तसं कसं नाही जमायचं? जर त्यांनी हप्ते नाही वेळच्या वेळी भरल्यावरती आम्हाला तेच करावे लागेल ना. आज त्यांचा कंटिन्यू 5वा हप्ता आहे, आम्हाला त्यांच्या मागेच लागावं लागतं हप्त्यासाठी. अरे देवा, 2 हप्ते त्यांचे पहिले बाउन्स आहेत, ते पण त्यांनी भरलेले नाही. ते त्यांना ह्यावेळेस 3 हप्ते एकदम भरावे लागतील. बाय बाय बाय, तुम्ही लय सांगितलं बाय, माझ्या डोक्यावरून चालायला लागलं. ही एवढं अजिबात नाही बाय होणार आमच्याच्याने. अहो असं कसं होणार नाही? म्हणजे तुम्ही गाडी घेतली आणि हप्ता नाही भरायचं म्हणताय का? तुम्ही त्यांना सांगा ना, तुम्ही त्यांच्याकडे कॉल द्या बरं. पण आता इथं नाही तर ना, तुमचं मग ठीक झालं, पण मला कळत नाही कागदपत्राचं एवढं. पण कागदपत्र घरी आणल्यात, रोख गाडी घेतली म्हणून कागदपत्र कसं आल्यात घरी? तुम्ही सांगता हप्ते वय? नाही नाही, तसलं नाही आठवत. आम्ही काय खोटं बोलणार आहे का? बरं काय असेल तुमचं तसं चालून द्या. आमचा कॉल पण रिसीव्ह करत नाहीयेत. आता तसं नाही मला एवढं काय सांगता यायचं, पण बघू बाय, ते आल्यावर सांगन मपली. मग नाही, ते आल्यावरती सांगायची गरज नाहीये. तुम्ही आताच्या आता तुम्ही त्यांच्याकडे फोन द्या, ते तिथेच असतील जवळ. नाही म्हणा, मी काय खोटं बोलते काय? म्हाताऱ्या माणसाला लबाड काढता काय लाबाडीत? अहो मग तुम्ही म्हाताऱ्या माणसं, ते बाकीचं मला काय करायचंय? तुम्ही म्हातारे काय, आमचे पैसे आम्हाला वेळेवरती द्या ना तुम्ही. अहो आजी, तुम्ही असं कसं बोलताय? ए आजी फिजी मला म्हणायचं, बोलायचं नाही, तसलं अजिबात जमणार नाही. कुठून भिंगुरी बोलते, कोण भामटी मला दम देते. आजी असं कसं काय? सांगितलंय नाही तर माझा मुलगा नाही म्हणून. अहो मी तुम्हाला दम देत नाहीये, मी फक्त तुम्हाला एवढं सांगते की त्यांना तेवढे हप्ता भरायला सांगा. आणि 3 हप्ते त्यांचे बाउन्स झालेले आहेत, 3 महिने त्यांना भरावे लागणार आहेत. तुम्ही किती का बोला ना, पण मला नाही पटत. ती म्हाताऱ्या माणसाला येड्यात काढता का? नाही म्हणते मुलगा माझा इथं तर. अहो म्हणजे असं कसं नाही? तुम्ही ठरवून बोलताय, जे काय बोलताय ते तिथंच असणार आहे जवळ. खोटं नका बोलू आजी तुम्ही तरी. हा म्हणजे आजी तर आजी खोटं नका बोलून, तुम्ही बोलता परत खोटं. तुम्ही म्हणता ठरवून झालं असं. ठरवून काय झालं बरं? मला माहिती का तुमचा अवचित फोन आल्यावर? हे बघा, मी तुम्हाला अजूनही सांगते, जर त्यांनी आम्हाला 1-2 तासामध्ये जर हप्ता नाही दिला तर आम्हाला नाविलाजाने तुमच्या दारातली गाडी ओढून आणावी लागेल. हा, लोक 4-4 दिवस आधी इसारा देतात आणि तुम्ही तासात 2 तासात. हे रे तारा, कुठून बामठी बोलते काय? नाही असली काय? त्यांच्या मागे लागलोय. मला नाही पटत ही. हॅलो. तसलं 50 बाऱ्या फोन बिन करू नका आणि पैसे मागू नका. पैसे तर कोंबड्या खायनात. उता आलाय माझ्याजवळ पैशाला आणि तुम्ही काय 50 बाऱ्या माया पोराला दमदाटी देता? अहो मग ते मी तुम्हाला विचारलं नाही, तुमच्याकडे उता आलाय ना, मग आमचे पैसे तर आम्ही मागतोय. आम्ही तुमचे पैसे मागत नाहीये. अहो तुम्ही एका गाडीचा काय हप्ता मागता? गाड्या म्हणलं तिथं 10 गाड्या उभा करीन माझी सावकारकी तेवढी लागन एवढा पैसा आहे. 10 करा नाही तर 100 करा, आम्हाला त्यांच्याशी काहीच घेणं देणं नाहीये. फक्त आमचे पैसे आम्हाला वेळेवरती द्या. अगो बाय, काही बामटी का? मी नाही म्हणते तरी घोड बामटी माझ्याकडे पैसे मागती. हा, कुडली हलवून दांडी मला नाही माहिती. तुम्ही असं कसं काय म्हणू शकता? हा, नाही जमायचं. कुडून का बोला ना, मला माहित नाही कुडाली हलवून दांडी ती. हा, तुम्हाला मग तिथं आल्यावरती समजेल. मग हा चल ये माझ्या मोर काय ना साईडला आले तर मी बघणार आहे तिचं. हा ठीक आहे ना. हा ये. तुम्ही फक्त सांगा त्यांना, 2 तासाची मुदत त्यांना दिलेली आहे. हा, तास 2 तास लोक 4 दिवस आधी इसारा देतात. असलं नसलं तर 1 रुपया सुद्धा नाही. आणि तुम्ही सांगता मी इकडून तिकडून बोलते. मला माहित नाही कुणाली असली मॅडम फिडम तरी. हे बघा, हा असलं मॅडमला मी आडो बांधीन. नाही जमणार, मी ठेवून देणार. हातफुट. हा, नाही जमणार म्हणून सांगले ना. हा ठीक आहे, तुम्हाला नाही जमणार आहे ना, मग आम्हाला जमतं तुमच्या घरी यायला. हा या बघते मी. हा बरं ठीक आहे. भांडी कुत्री कुडून बोलते, कोणा ठेव मला लागली तर दम द्यायला. मी तुम्हाला दम देत नाही आजी, मी तुम्हाला व्यवस्थित सांगते की पैसे द्या म्हणून. मग नाही म्हणलं तरी 3 बारे आजी करती. माझी ना तोंड नाहीत काय आजी म्हणायला, तर ही बामटी लागली आजी म्हणाय. हा ठीक आहे. हा, मुस्कड फोडीन इथं आल्यावर. आजी तुम्ही व्यवस्थित बोला, अजूनही मी तुम्हाला आजीच म्हणते. हा म्हणे नका, मला लय तर आजी म्हणणार माझी. तुझे वाचून नाही राहिलं, मुडी वाचून. हा ठेवा. चला मॅडम हीच आहे ना? हर्षद आहेत का घरात?
ओ हर्षल दांडे आहे कोणी? तुमचे मिस्टर कुठे आहेत? ती घरी नाहीये, बाहेर गेलेत का? हा का? आणि त्यांची बरं, आई त्यांना सांगा ही गाडी घेऊन चाललेली, त्यांनी हप्ते बुडवलेले. ती तर रोख घेतलेली. कशी रोख रोख घेतली? घेतली? मग कुणी सांगितलं? आमची यांनी बरं पैसे देऊन घेतली लगेच. आमच्याकडून पैसे घेऊन गेले होते ती जाताना. हा तुमच्याकडून दिले असतील. डुप्लिकेट चावी असती, आम्ही ती घेऊन चाललेलो आहे. असं काय करतात? थांबा मी आईला बोलते. आई, ओ आई, इकडे काय झालं ग? कोण आलंय? हे बघा बरं, कोण लोक आले म्हणे हप्त्यावर गाडी घेतली. हा हप्त्यावर गायची घेतली. काय काय तुम्हीच होत्या का मागा फोन केलेला? हा मीच होते मगाशी फोनवरती. हा तुम्ही फोनवर लईच व्यवस्थित बोलल्या ना, त्याच्यामुळे मला गाडी न्यायची वेळ आली आता. व्यवस्थित बोलल्या. मग तुम्ही मी पैशावाली, मी सावकार की 10 गाड्या उभा करीन. रोग गाडी आणली तुम्ही म्हणता हप्ता थकले. आजी तुम्ही 10 नाही, तुम्ही 100 गाड्या उभ्या करा. त्या गाडीचे हप्ते आधी टाइम टू टाइम भरा. 2 हप्ते थकले, तिसरा बी हप्ता थकलाय. अजिबात नाही. आणि चला आपलं घ्या गाडी. ही कोण आहे? कोण आहे म्हणजे? हा आमच्या टीम मधले हे कोण आहे म्हणजे? अरे तारा आधी मध्ये फोन नाही केला, नावचित उठून चोत्यात मोतो. पोराला विचारा ना हा तुम्ही. पोराला विचारा, मला कसं नाही तपास. तुम्हाला काय संबंध करायचा? गाडी त्यांच्या नावावरती आहे, कागदपत्र त्यांची आहेत. तुम्हाला काय गाडी संबंध? गाडी माझी आहे. सावकारकीची भाषा कोणाला बोलता? कसली सावकारकी? लायसन कुठे तुमचं? आणि एवढेच पैशाचा माझा असेल ना, तुम्ही मॅडमला बोलल्याच कसं काय? रेकॉर्डिंग आहे आमच्याकडे. मॅडमला बोलल्या कसं? मग मॅडमनी कालच करायची तारीख होती, मग कालच फोन करायचा. आज कस काय फोन केला? 2 हप्ते 50 फोन झाले तुम्हाला. हा बसा फोन. 2 हप्ते थकलेले तुम्हाला. आतापर्यंत कुठे होते तुम्ही? जरी साहेब असला मेजर जरी असला तरी मला काही गरज नाही. बरं आम्हाला तुमच्यापाशी नसू द्या, उद्योग घालायच नाही. हा आम्ही ती गाडी म्हातारा घेऊन माणूस आहे तुम्ही, म्हाताऱ्या माणसाच्या शायनी करू नका तुम्ही. गडी माणसं इथं बाया माणसावर जर तुम्ही जास्ती शायनी केली ना, मग मी येईन तुम्ही इथं. तुम्ही मी काय मगाशी पण दम दिला होता, मगाशी पण अरे तुऱ्याची भाषा करून वापरली. आम्हाला तुमच्याशी उजत घालायची नाही. हप्ते भरा आणि गाडी घेऊन जा. आम्ही गाडी घेऊन चाललोय. मॅडम म्हणल्या मॅडमला एवढी बोलायची गरज नसती. मॅडम ऐका, तुम्ही यांच्याशी बोलायची गरज नाहीये. तुम्ही गाडी घेऊन चाललोय, हप्ते अजिबात नाही. माझा मुलगा येईन तेव्हा गाडी न्यायची. गाडी माझ्या ताब्यात आहे. तो मला म्हणते म्हणेन गाडी तुमच्यात. ही आता चावी माझ्याकडे देऊ. रस्त्यावरून उतारलीत काय केलं असतं तुम्ही? तुमच्या मग मुलाला मी पाहिलं असताना. काय बघता तुम्ही? आतापर्यंत आताच- आलं तुम्हाला. आतापर्यंत एवढं ध्यान देता आलं असतं, तुम्ही गाडी नेली असती. तुम्ही आता गाडी नेताना आता मी गाडीची शायनिंग मी तुमच्यावर करणार. पेनल्टी भरा आणि गाडी घेऊन जा. नाही जमायचं. मी म्हणणार यांनी चोरून माझी गाडी आणली म्हाताऱ्या माणसाकडून. काय सांगायचंय ते सांगा. असे तुमच्यासारखे लय भेटतात आम्हाला. कागदपत्र आहेत. सगळे कागदपत्र आहेत. थांबा, त्यांना येऊ द्या, मग घेऊन जा. अहो काय येऊन द्या, किती दिवस वाट बघायची? मला तुमचं कागदपत्र लिहायचं येत नाही. खोलडावात पाण्यात बुडून आणा भिजून. पैसे घेऊन गेलेले ते. अजिबात जमायचं नाही गाडी नाही न्यायची. हे बघा आजी, नाही असं जमणार. चालणार नाही. हा आणि नाही जमणार. बळजबरी चालणार नाही. पोलीस आणावं लागतील. आणा पोलीस आणा नाही तर पोलिसांचा बाप आणा. मी भेट नाही. थांबा 1 मिनिट. ज्यांच्या नावावर गाडी आहे ते आले, त्यांच्याशी बोलू द्या. ते हात काढा तुम्ही गाडीवरचा. नाही जमायचं. नाही जमायचं म्हणजे काय झालं? आले बरं. गाडी ओढून न्यायची म्हणतात. काय भानगडे? नाही जमणार. माझ्या दारातून गाडी आणलेली. सविस्तर सांगतो ऐका. हा. 2 हप्ते थकले, तिसरा पण हप्ता थकलाय. गाडी घेऊन गेली पाहिजे का नाही? आम्ही पेनल्टी पण लागली तुम्हाला. 15 दिवस झाले हप्ता थकून. हप्ता भरतो की पुढच्या अरे काय भानगडे? हप्ते भरा, गाडी घेऊन जा. करून आणि हे काय खेळ आहे? हप्ता घेतली संपतो. बरं आमच्या मॅडमनी फोन केला होता. आजी कशा बोलले त्यांना विचार. मला माहित नाही. आम्हाला इथे यावं लागलं. आईलाच माहित नाही काय गाडी हप्त्यावर आणली का नाही. ते तुमचा पर्सनल प्रॉब्लेम झाला सर. ऐका की गाडी तुम्ही नेऊ नका, हप्ता भरतो. 2 दिवसात नाही भरलं तर घेऊन जा. 2 दिवसांनी गाडी घेऊन जा. येऊन आम्ही गाडी आता पण घेऊन मला जाणार. बोलायचं असं करता आलं. मला माहिती काय या मोठ्या मॅडम येतं म्हणून. तिकडून फोन केला मग त्यांनी सांगू नाही का? अहो, ऐकून घ्यायची काय ह्या पद्धत माणसी- असते आजी. आजी म्हणे ती आणि परत माझ्या संग भांडती. गाडी पद्धत ओढून असते न्यायची आई म्हणते. बोलायची. पण तुम्ही डायरेक्ट चारतुर केलं. तुम्ही तर पैसे घेऊन गेले होते. तुम्हाला लय झोंबत असेल ना, तुम्ही रद्द करा. हप्त्यावर गाडी घेतली म्हणलं पैसे एखाद्या एवढं गुंतून उपयोग नाही. तर सर मॅडम तुम्ही ऐका, जाऊ दे, झालं ते झालं. जे काय असेल ना जे काय असेल तुम्ही या, आणि ना तुम्ही कागदपत्री आता गाडी एक घेऊन मिनिटं. जा. पोलीस स्टेशनची भाषा करीत होते ना, हा. कोर्टात फिरतात काय यायचं ना तिथे हा, हा, हा. आमच्यापाशी उजत घालायच नाही. आणि तुमच्या घरच्यांना जा समजून जा सांगा, तिकडे बोलायची कोर्ट पद्धत बघा. अहो, कधी काय मी हप्ता नसते घेतलंच मुजीत. नाही मी, त्यामुळे मग मग त्यांना आम्ही माहित काय नाही करू? आम्ही काय करू? तुम्ही कधी घेतलं नाही तर ऑफिसला या, गाडी घेऊन जावा. गाडी तिकडून घेऊन जा. नाही जमणार. गाडी नेऊन देणार नाही. तुमच्या आईनं ऑफिस नाही समजून कोर्ट सांगा. असो. एक मिनिट. हो ऐका, गाडी नेऊ नका, हप्ता भरतो 2 दिवसात. सावकारकीची भाषा कोणाला करतात ते? जाऊ द्या, अहो, जाऊ दे चुकलं, सर, जाऊ द्या. चुकलं. हे बघा पेमेंट आता कॅश देत अहो, असते, म्हातारा तीन माणूस हप्त्याचं हुकलं तर ठीक चुकलं असेल ना. मी ऑनलाईन भरतो. आहे. लगेच बरं आता मग गाडी इथं ठेवतो, नाही तर आम्ही गाडी घेऊन ऑनलाईन चाललो. भरतो मी. हप्ते काय नाही, ते थोडस कामाच्या ह्यात राहून गेलो. आम्हाला काय मी काय करायचंय? म्हणतोय, तुमचे 2 हप्ते थकले आम्ही समजून घेतलं, तिसरा हप्ता थकू नका. तुम्हाला मॅडमने सांगितलं होतं तरी पण फोन काय गडबड थोडं राहणार काम झालं, त्यात विसरून गेलं. आणि आमच्याशी उलट बोलूस तर तिकडे बोला. तिकडे राहिले खोटं ते तुम्हाला बोललेले आहेत, तिकडं आम्ही नाही बोलायला, पण आता तो माझा लिओ काय मेला काल तुला सांगितलं होतं गाडी आपल्याला रोग यायची होती म्हणून. ऑनलाईन भरताय का? लगेच आता भरताय भरताय का? हा, बघून द्या. ऑनलाईन भरतो. सर स्कॅनर द्या त्यांना. भरतो मी ऑनलाईन भरतो. तुम्हाला सांगितलं ना गाडी नेऊ नका. गाडी
पैसे भरीत नाही मग विषय संपला ना. ए गाडी घ्यायची सर. पैसे बी नाही भरणार भरू सुद्धा नको करून गाडी बी नाही नेणार नाही जमणार ही अशी नाही पद्धत देणार नसती. हा ठीक काय का? जरा समजून सांगा तुम्ही. अरे घरात येऊन काय गायते का ज्याच्या त्याच्या घरी तुम्ही साहेब लोक आहेत ना तुम्ही तो ती कचेरीत कोर्टात बोलायचं इथं माझ्या दारात येऊन बोलायचं कर्तव्य नाही हे घ्यावं लागतं. हप्ते नाही भरल्यावर गाड्या ओढून नेतो आम्ही. पण अरे आपल्या दारात सैनिकांची येऊन येतो बाप नाही जमणार नाही जमणार तुम्हाला. हा, नाही जमणार चला मी गाडी देत नसती तसं नसतंय. माझी लक्ष्मी माझ्या दारातून न्यायची देत नाही ती गाडी तू जास्त बोल नको माग सर. अरे गाडी नेलं विजेतीचा पंचनामा आहे नेली म्हणते ओढून तुला काय कळतंय चल फुट नाही जमणार गाडी न्यायची नाही. हा पैसे भरतो ना मी. हा मग सांग त्यांना ऐका हा, बरं पैसे चला. हा तिथं लागले बाई एवढे लगे पोलीस असले साहेब लोक असले ना तुमच्या पायरीला तुम्ही बोलायचं तुमचं कुठे तुमचं कामगारीकडे आहे तुम्ही घरी येऊन शायनिंग करायची का घरी येऊन शायनिंग नाही हा. ही आमची फॉर्मॅलिटी असती. तुम्ही हप्ते भरायला काय प्रॉब्लेम तुम्हाला? गरीबाच्या घरी येऊन शायनिंग करायची नाही मला बोलायच नाही तुमच्यात. पुढचा हप्ता वेळेवरती भरा नाही तर परत कारवाई करायला. झालेलं तुमचं नाही ऑनलाईन सगळं. हा हा ऑनलाईन पैसे भरला तर हा पण ही गाडी नाही द्यायची गाडी नाही देत त्यात. हा मग चला उतरा खाली उतरलोय हा मग चला इथून पुढं हा. चावी आमच्याकडे आम्ही जर हप्ते उडवले तर टाइम कुठून पण टू नेऊ. टाइम हा टाइम टू टाइम जा टाइम सगळं भरून टाकणार आहे. हा, बरोबर आहे सावकार केले भाषा ना बाहेर बोला. बरं आहे. जरा बोलायची पद्धत शिकवा घरच्यांना. ए म्हातारा मनूची तुला हाय तर काय बहिणी दांडी ए ग हलवून दांडी पद्धत शिकवा म्हणती म्हणजे ही आली काय मला पद्धत शिकवाय म्हाताऱ्या माणसाला अरे ते ऑफिसचे मॅडम आहे त्यांना नको लय बोलू. अरे असं नसलं तर मला काय करायचं हापी सासू नाही तर पप्पी सासू अरे आई ते त्यांना जास्त नको बोलायचं. परत कोणाचा फोन आला ना ते आपल्या पोल्टरचं काम चालू होतं ना त्यामुळे ते पैसे मी पोल्टरला भरलं आणि गाडी हप्त्यावर घेतली. अरे मग खरं झालं पण मला होतं का माहिती तुम्ही सांगायचं होतं ना मग आम्हाला आता अरे आम्हाला माहित होतं. घरी अरे सगळ्या पण गोष्टी सांगायच्या तसा का? विचार मुद्दा कसा असतो असू नाही तर नसू किती मोठी सावकाराच्या नाही तर कमी असू पण कमीपणा होत असतो हे कमीपणा का घ्यायचा लक्ष्मी इथून दारातून नेली म्हणजे नेली होता ना चुना घालून बोंबलायचं का तेव्हा म्हणतो बोलायचं नाही त्यांच्या काय पाया पडायचं काय मी बरं जाऊन चल झालं हा? गेलं. आता नेली ना गाडी राहून दे. त्यांनी फक्त तिथंच बोलायला पाहिजे होतं जाऊ द्या. हा, कोण चल. उचलला म्हणून गोळ झाला. हा तुला नव्हतं आधी कळत मला लावलं मग तांडायला तुमचा सुंबार बघायला पाहिजे एवढं करून तरून का अरे तुमच्या चोराच्या वंबा उलटे